श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सांब सदाशिवास नमस्कार असो. मदनाचा नाश करणाऱ्या, मद मोह आणि मत्सराचे अरण्य जाळून टाकणाऱ्या, भवभयाचा नाश करणाऱ्या, श्री भवानी देवीचे मनोरंजन करणाऱ्या, हे शिवशंकरा तुझा जय जयकार असो. देवा, तू हिमालयाचा जावई आहेस. तू मस्तकावर गंगा धारण केली आहेस. तू सिंदूरवदन अशा गजाननाचा पिता आहेस. तुझी अंगकांती कापरासारखी शुभ्र आहे. तू विष्णूंचे मनोरंजन करणारा, त्रिपुरासुराचा वध करणारा, त्रिगुण दोषांचे शमन करणारा, अवघ्या त्रैलोक्याचा स्वामी असा तूच आहेस. तुझ्या वदनावर सुहासी आहे. तुझा कंठ निळा आहे. तुझे नंदी हे वाहन असून तू अंधकासुराचा नाश करणारा आहेस. गजासुराचा वध आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा, राक्षसांचे दमन करणारा तूच आहेस. तू जसा तुझ्या भक्तांना प्रिय आहेस, तसाच ताटिकेचा वध करणाऱ्या श्री रामचंद्राचाही तू प्रिय आहेस. तू त्रिविध ताप दूर करणारा आहेस. तुझे गुणगान करण्यासाठी दशशतवक्त्र आणि शेषनाग हेही उणे आहेत. हे नित्य शांत, निर्विकार, निरंजन, सर्व आशापाश रहित असलेल्या वैराग्याचा मुकुटमणी असलेल्या महादेवा, तू भक्तांना मोक्ष देणारा आणि त्यांच्या जन्ममरणाचे फेरे चुकविणारा आहेस. जे कोणी भक्त मनात एखादी कामना धरून तुझे आर्तभावाने भक्ती करतात, त्यांची मनोकामना तू पूर्ण करतोस. आपल्या भक्तांच्या इच्छा कामना पुरवून तू त्यांना तुझ्या ध्यानात रममाण करून घेतोस. त्यामुळे त्यांच्या मनोवृत्ती विरक्त होतात आणि अशा तुझ्या भक्तांना अंती तुझ्या पदाशी ठाव मिळतो. तुझी सोमवार, शिवरात्र किंवा प्रदोष पूजा करून आजवर असंख्य स्त्री पुरुषही तरले आहेत. सूत या संदर्भात एक सुंदर अशी कथा शौनकादिक श्रोत्यांना निवेदन करतात. या आर्यावर्तात पूर्वीच्या नल आणि हरिश्चंद्र राजासारखाच पराक्रमी पुण्यवान असा चित्रवर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. तो आपल्या नगरीच्या प्रजेचे, गोब्राह्मणांचे पित्यासारखे संरक्षण व संगोपन करीत असे. तसेच तो दुष्ट, दुर्जन आणि शत्रू ह्यांचा जणू काळच होता. प्रयत्नाच्या बाबतीत भगीरथासही मागे सारणारा, शक्ती सामर्थ्याच्या बाबतीत प्रति हनुमंत असणारा, रणांगणात तो परशुरामासारखा तर दानाच्या विषयात त्या बळीराजासारखा नामांकित होता. हा चित्रवर्मा हरिहरांचा भक्त होता. त्यास ईश्वर कृपेने त्याच्यासारखेच पराक्रमी असे अनेक पुत्र होते. शिवशंकराच्या कृपेने पुढे या राजास एक अत्यंत सद्गुणी आणि रूपवती कन्या झाली. ती इतकी शुभलक्षणी होती की तिच्या पुढे इंद्रजिताची पत्नी सुलोचना काय किंवा नैषधराजाची पत्नी दमयंती काय ह्या उण्या पडाव्यात. तिच्या गुणसौंदर्यापुढे तारकारी, जनक, शत्रुप्रिया आणि वृत्रारी, शत्रू, जनकजया ह्या देखील फिक्या पडत होत्या. अशी ती राजकन्या ही जणू लक्ष्मीची दुसरी प्रतिमा होती. ती पार्वती किंवा सूर्यकन्या, द्रोहिंजया म्हणजेच सावित्री सारखी होती. तिचे मुखकमल हे कलंकहीन चंद्रासारखे होते. जणू ब्रह्मदेवाने तिला निर्माण करताना अवघ्या त्रैलोक्यातील सुंदरता तिच्या मुशीत ओतली होती. या सुकन्येच्या जन्माबरोबरच अनेक भविष्यकारांनी तिचे असे भाकीत वर्णिले होते की ज्यामुळे त्या चित्रवर्मा राजास अपूर्व असा आनंद होत होता. एक ब्राह्मण म्हणाला की, हे राजन, ही सुलक्षणी कन्या पुढे 10,000 वर्ष पृथ्वीवर राज्य करेल. तेव्हा संतुष्ट झालेल्या राजाने त्या ब्राह्मणाला विपुल धन, वस्त्रालंकार देऊन त्यांचा सन्मान केला. ज्यांनी ज्यांनी जे जे मागितले ते सर्व काही राजाने त्यांना दिले व संतुष्ट केले. त्याने कोणासही कशासही नाही म्हटले नाही. राजाने सौंदर्याची परिसीमा झालेल्या आपल्या या कन्येचे नाव सीमंतिनी असे ठेवले. ती सौंदर्याची जणू गंगा आणि चातुर्याची शरदास होती. इकडे राजा हा लेकीच्या भविष्याने अतिसंतुष्ट होत असतानाच अमृतात विषाचा थेंब टाकावा तसले भाकीत एका ब्राह्मणाने केले. त्या ब्राह्मणाने असे भाकीत वर्तविले की ही सुंदरशी कन्या तिच्या 14व्या वर्षीच विधवा होईल. ते भाकीत ऐकताच राजा चित्रवर्मा हा मनोमन फारच दुःखी कष्टी झाला. त्यास त्याच्या अंगावर जणू
वीजच कोसळत असल्यासारखे कोणीतरी काळजात सुरी खुपसते आहे असे वाटले. तेव्हा राजास धीर देत तो ब्राह्मण राजास म्हणाला की, हे राजन, तू असा फार चिंतित होऊ नकोस. हे बघ, भगवान शंकराच्या कृपेने तुझ्या सुकन्येचे सौभाग्य नक्कीच वर्धित होईल, एवढे लक्षात ठेव. त्यानंतर सर्व ब्राह्मण हे निघून गेले. राजा चित्रवर्म्यास मात्र एका नव्या चिंतारोगाने ग्रासले. हळूहळू काळ पुढे सरकला आणि ती सुलक्षणी सीमंतिनी राजकन्या ही विवाहयोग्य झाली. सीमंतिनी ही मोठी कला निपुण, चतुर आणि सुस्वर कंठाची होती. तिचे गायन ऐकून प्रत्यक्ष कोकिळाही मौन धरीत. तिच्या अंगीचा सुवास दरवळताच कस्तुरी मृग रानात धाव घेत. ती पितेस इतकी प्रिय होती की तिला पाहून त्यास मोठे आंतरिक समाधान मिळत असे. तिची सुंदर मुख पाहून मदनही लज्जेने मान खाली घालत असे. तिची सिंहकटी पाहून सिंहही तोंड लपवित असे. तिचे मोहक चालणे पाहून मानस सरोवरीचे हंस सुद्धा सरोवरात खाली माना घालून लपून बसत. तिची हत्तीसारखी धीमी चाल पाहून हत्तीही शंकित होत. तिच्या काळ्या भोर कुंतलाचा सुवास घेण्यासाठी भुंगे लाचावत. तिचे नेत्रकमळ पाहून हरिण, मासे व खंजन पक्षी लाजेने चूर होत. तिच्या वेणीचे नागमोडे वळणे पाहून नाग देखील वारुळात लपून बसत. तिचे नाक पाहून पोपट इकडून तिकडे धावत. तिचे खालचे ओठ पाहून बिंब फळेही लाजून जात. पिकलेल्या रसाळ डाळिंबाच्या बियांनाही लाजवीन असे तिचे दात होते. तिचे वक्षस्थळ पाहून कमंडलू सुद्धा शंकित होत. अशा त्या लावणी सुंदरीचे वर्णन ते काय आणि किती करावे. तिच्या अंगीचा सुवास हा 10 योजने पसरत असे. तिची अंगकांती सूर्याप्रमाणे तळपती होती, तर ती चंद्रासारखी शांत शीतल स्वभावाची होती. अशी ही सीमंतिनी राजकन्या उपवर होताच तिच्या सख्या विविध प्रकारचे गायन करून तिचे मनोरंजन करीत. त्या सख्यांशी वार्तालाप करत असताना तिला आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याची वार्ता समजली. तेव्हा एकदा राजमंदिरी आलेल्या याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला तिने असे विचारले की, हे देवी, तू कृपा करून जेणेकरून माझे सौभाग्य वर्धन होईल असे कोणते व्रत करू, मी कोणत्या देवाची पूजा करू, मी कोणास शरण जाऊ ते मला सांग. तसे सीमंतिनीने आपली समस्याही तिला निवेदन केली. तेव्हा मैत्रेयीने तिला तू सोमवारच्या प्रदोष व्रताचे आचरण कर असे सांगितले. तसेच त्या मैत्रेयी ऋषीभार्याने तिला सौभाग्यवर्धनासाठी सिद्ध पंचाक्षरी शिवमंत्र, प्रदोष पूजनाचा विधी, त्याची सर्व पद्धती ह्यांची सविस्तर माहिती दिली. त्याबरोबरच मैत्रेयीने तिला असाही सल्ला दिला की तुला कितीही दुःख झाले, कोणतेही संकट आले तरी तू हे व्रत सोडू नकोस, त्यात खंड पाडू नकोस. या व्रत निमित्ताने तू ब्राह्मण दाम्पत्याची शिवपार्वती मानून पूजा करीत जा, त्यांना भोजन देत जा. जीवनात तुझ्यावर जरी दुःखाचा कितीही मोठा पहाड कोसळला तरी हे व्रत सोडू नको. या व्रताचा कंटाळा करू नकोस किंवा त्यास बोलही लावू नकोस. पुढे नेषद राजा नल यांचा नातू चित्रांगद, जो जणू मदनाचा दुसरा पुतळाच होता, त्याची सीमंतिनीसाठी निवड करण्यात आली. चित्रांगद हा 14 विद्या आणि 64 कला ह्यात निपुण तर होताच, तसेच तो आपल्या आजोबासारखा सर्वगुण संपन्न आणि विख्यातही होता. अशी सकल पृथ्वी शोधली तरी त्याच्यासारखा अन्य कोणी सापडणार नाही. अशा चित्रांगदाची सीमंतिनीसाठी सुयोग्य वर म्हणून योजना करण्यात आली. त्यास रास, नक्षत्रे, गुणमिलन ह्यांचीही साथ मिळाली. इकडे सीमंतिनी हे मैत्रेयीने सांगितले त्यापेक्षाही अधिक उत्तम प्रकारे ते शिवपूजाचे व्रत आचरत होते. ती व्रताच्या दिवशी 1100 विप्र दाम्पत्यांना वस्त्र, अलंकार व भोजन प्रदान करीत असे. त्याबरोबरच ती अतिथींना अन्नदान, सश्रद्धेय शिवपूजन, रात्री जागरण आणि नित्य शिव पंचाक्षरी मंत्राचा जपही करीत असे. या शिवोपासनेसाठी तिने एका शिवमंडपाची उभारणी करून घेत त्यात 75 शिवलिंगाची स्थापना केली होती. ते आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देत नसे, कारण शिवास अभिषेक घातला तर नाना पापांचा संहार होतो.
शिवपूजनाने साम्राज्याची प्राप्ती होते, तर शिवास गंध, फूल, अक्षदा इत्यादी अर्पण केल्यास स्त्रियांना सौभाग्यवर्धनाचा लाभ होतो. शिवापुढे धूप प्रज्वलन केल्यास सर्वांग सुगंधित होते. देवापुढे दीप लावल्यास वंशाचा विस्तार होतो. तसेच या दीप प्रज्वलनाचा आणखी एक फायदा म्हणजे उपासकाची अंगकांती उजळते, त्यास आयुष्यवृद्धी प्राप्ती होते. शिवास नैवेद्य अर्पण केल्यास सौभाग्य आणि धनलक्ष्मीचा लाभ होतो. शिवास तांबूल दिल्यास चारी पुरुषार्थांची सिद्धी मिळते. नमस्काराने उत्तम आरोग्य लाभते. त्यास प्रदक्षिणा घातली असता बुद्धिभ्रंश झाला असल्यास तो दूर होतो. शिवाच्या नामजपाचे फलित म्हणजे महासिद्धीचा लाभ होणे. होम हवन केल्यास धनकोशाची वृद्धी होणे. शिवासमोर त्याचे कीर्तन केल्यास शिवपार्वतीचे दर्शन होणे असे लाभ होतात. शिवाचे ध्यान केले असता महाज्ञानाची प्राप्ती घडते. शिवनाम श्रवणाने आधी व्याधी दूर होतात. शिवापुढे नृत्य सेवा सादर केल्यास शिवाच्या कृपेने जन्ममरणाच्या शृंखलेतून मुक्तता होते. शिवापुढे तंतू व तंतुरहित वाद्य वाजवली असता उपासकाचा कंठ सुस्वर होतो. शिवासाठी रक्तदान केल्यास नेत्रांना दिव्य शक्ती प्राप्त होते. थोडक्यात काय तर शिवाची सर्वतोपरीने पूजा केली असता सर्व कार्यात यश लाभते. ब्राह्मणास भोजन दिले असता सर्व वांछित फलांची प्राप्ती होते. मैत्रेयीने सीमंतिनीला पूर्वी जे व्रत सांगितले ते व्रत ती एकनिष्ठेने आणि अधिक उत्तम प्रकारे आचरत होती. जो सुयोग्य असा चित्रांगद तिला पती म्हणून निवडला होता त्यास आणून त्याच्याशी विवाह करून देण्यात आला. कवी श्रीधर इथे असे सांगतात की ज्याप्रमाणे तो विवाह सोहळा थाटामाटाने 4 दिवस संपन्न झाला, त्याचे विस्तृत वर्णन करायचे झाले तर फार मोठा ग्रंथ विस्तार होईल. राजाने आपल्या जामतास सहस्त्र अभुदे इतके दान दिले. त्यास नाना वस्त्र अलंकार रत्ने दिली. तसेच राजाने जावयास अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा ह्या गोष्टी आंदण भरून दिल्या. 4 दिवस चाललेल्या या विवाह समारंभाच्या वेळी चारी वर्णांच्या लोकांना तृप्त केले. ब्राह्मणांना आता पुरेव म्हणावे इतके दान दक्षिणा दिल्या. राजाने विप्रांना इतके भरभरून दिले की ते नटताना सांडू लागले. जो तो तृप्तीने पुरे पुरे असे म्हणू लागला. राजाच्या या दातृत्वाच्या अग्नीने प्रजाजनांचे दारिद्र्य रूपी रान जणू काही जाळून नष्ट करून टाकले. दुःख, दैन्य, निराशा ह्याचे पार मुळापासूनच उच्चाटन केले. राजाने प्रजेवर केलेल्या धनवर्षावाने दारिद्र्याचा धुरळा पार खाली बसला. लोकमानसाच्या भूमीतून तृप्तीचे नवे तृणांकुर हे फोपाहून वर आले. तिकडे नेषदनगरीच्या प्रजाजनास सिमिंदिनी सारखी सौंदर्यवती राणी पाहून अतिशय आनंद झाला. तिचा मुखचंद्रमा कलंकरहित चंद्रासारखा शोभून दिसत होता, तर तिच्या मुखातून तिच्या श्वासातून सुगंध बाहेर पडत होता. कमळासारखे वदन असलेल्या, शंखासारखा कंठ असलेल्या, मोत्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या अशा तिच्या मुखमंडलावरून मीठ आणि निंबपत्रे ओवाळून टाकली जात होती. असो, अशा या आपल्या नगरीच्या नव्या महाराणीचे नगरजन मुक्त कंठाने कौतुक करीत होते. तिच्या गुणसौंदर्याची वाखाणणी करीत होते. पुढे एकदा चित्रवर्म्याने दसरा दिवाळीच्या निमित्ताने आपली लेक आणि जावयास आपल्या नगरीत बोलावून घेतले आणि मोठ्या कौतुकाने त्यांना बरेच दिवस तिथे ठेवून घेतले. राजा चित्रांगद आणि सीमंतिनी ह्या दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी शोभून दिसत होती. सासऱ्याने त्यांचा उचित मान सन्मान केला. एके दिवशी चित्रांगद आपली धुरंधर सेना आणि काही सेवक ह्यांना सोबत घेऊन वनात शिकारीसाठी गेला. वनात शिकार करीत असताना अतिशय दमल्याने, घामाघूम झाल्याने त्याने नौका विहार करण्याच्या इराद्याने आपली नौका ही यमुनेत घातली. त्यात काही प्रमुख सेवकांना सोबत घेऊन तो नौकेत बसला, तर इतर ते नौकानयन बाजूस उभे राहून पाहत होते. परस्परात काही बोलत होते. यमुनेचे पाणी काळेभोर होते. त्याचा खोलीचाही नेमका तसा कोणास अंदाज नव्हता.
तेवढ्यात अचानक काय झाले कोणास कळले नाही. एकाएकी प्रचंड मोठा वारा सुटला. चित्रांगदाची नाव हेलकावे खाऊ लागली. त्याबरोबर सारेजण घाबरून गेले आणि नौका बुडाली बुडाली असे ओरडू लागले. आणि तशातच एकाएकी एका मोठ्या लाटेबरोबर ती नौका उलटी झाली आणि बुडाली. त्याबरोबर एकच आकांत झाला. लोकांच्या किंकाळ्या आरोळ्या ह्यांना सीमाच राहिली नाही. नदीच्या तीरावरील सेनेच्या दुःखाला पारावर राहिला नाही. चित्रांगद बुडाला, जामात बुडाला असे म्हणून सारेजण एकच आकांत करू लागले. सेवक वर्ग ती वार्ता घेऊन धावत चित्रवर्म्याकडे आले. ती वार्ता ऐकून छाती पिटीत राजा धावत पळत यमुनेच्या तीरावर आला. राजाचे पाठोपाठ पालखीत बसून सीमंतिनी आणि तिची आई ह्या दोघेही यमुनेच्या तीरावर आल्या. सीमंतिनी तर त्या दुर्दैवी आघाताने जमिनीवरच कोसळली. सारे जण दुःखाच्या सागरात बुडाल्याने कोण कोणास सावरणार. तेव्हा दुःखाने जमिनीवर कोसळलेल्या आपल्या कन्येस पित्याने सावरण्याचा प्रयत्न केला. तोच तिची माताही तिथे धावत आली. तिने मुलीच्या गळ्यास मिठी घातली. दोघीच्या शोकाचा एकच आकांत झाला. सीमंतिनीचा शोक पाहून यमुनेचे काळीज गलबलले. सागराचे पाणी तप्त झाले. सीमंतिनीकडे पाहून पशु पक्षी वृक्ष लता वेलेही यांनाही अनिवार्य असे दुःख झाले. पतिवियोगाच्या शोकाने अनावर झालेली सीमंतिनी मूर्छा येऊन जमिनीवर पडली. तिकडे ती वार्ता समजतात तिचा सासरा इंद्रसेन हा पत्नीसह तिथे धावत आला. सर्वजण एकत्र येताच त्यांच्या दुःखास तर सीमाच राहिली नाही. सुनेस त्या तशा अवस्थेत पाहून सासऱ्यास मोठे दुःख झाले. चित्रांगदाची माता दुःखाने धरणीवर कोसळत असताना तिला इतरांनी सावरले. ते तर स्वतःच्या तोंडात माती घालून घेत म्हणू लागले की माझी पूर्वकर्म खडतर म्हणून हे दुःख माझ्या वाट्यास आले काय. ती म्हणाली, माझा पुत्र चित्रांगद हा अति प्रेमळ होता. आमच्या पूर्वकर्माचे फळ म्हणूनच की काय ही यमुना आम्हास काळ नदी ठरली. माझी अंदाची काठी कोणी यमुनेत बुडवली. माझे सोबत कोणी माझ्यापासून अशी हिरावून दूर नेली. अरे कोणीतरी माझा राजहंस मला दाखवा रे. माझं पाडस मला भेटवा रे. माझ्या देखण्या पुत्रास माझ्यापासून कोणी चोरून नेले रे. ती म्हणू लागली, माझ्या हातून असे कोणते पाप घडले. मी शिवाचे प्रदोष व्रत अर्धे सोडले का. शिवरात्रीस अन्नग्रहण केले का. माझ्या हातून सोमवारचे व्रत मोडले गेले का. माझ्या हातून हरी आणि हर ह्यांच्यात भेदभाव तर केला नाही ना. मी शिवकीर्तन अर्धेच टाकून उठले नाही ना. मी कोणत्या पंक्तीत भेदभाव तर केला नाही ना. का कोणा संतास बोल लावले. का मी कधी कोणाच्या परदैवाची अभिलाषा मनात धरली. मी कोणा ब्राह्मणास दान देते म्हणून खोटेच सांगितले. का अन्य कोणी दान देत असताना त्या सत्कर्मापासून प्रवृत्त केले. मी कोणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला का. माझ्या हातून कोणता गुरुद्रोह झाला. मी कोण्या ब्राह्मणास भरल्या ताटावरून तर उठवले नाही ना. मी कोणा हरणी आणि त्या पाडसाची ताटात तूट का कोण्या संन्यासाची निंदा केली. माझ्या हातून असे काय पाप घडले म्हणून माझ्या अमूल्य ठेवा हा असा माझ्यापासून दूर नेला गेला. असो, शेवटी प्रसंग अवधान राखून काही प्रधान मंडळींनी त्या सर्वांना सावरून नगरात परत नेले. राजा इंद्रसेन आणि राणी लावण्यवती ही दुःखित मनाने आपल्या नगरीत परतली. इंद्रसेनाच्या त्या मानसिक दुर्बलतेचा फायदा घेत त्यांच्याच स्वकीयांनी पापबुद्धीने त्यांचे राज्य लुटले. त्यावेळी त्या दोघांनी राज्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण शत्रूंनी त्यांना पकडले आणि अखेर बंदिवान केले. इकडे सीमंतिनी मात्र तिच्यावर दुःखाचा पर्वत कोसळलेला असताना पूर्वीच्याच श्रद्धेने आपली व्रताचरणाची सेवा करीत होती. तिने ते व्रत सोडले नव्हते. ती प्रत्येक व्रताच्या वेळी 1100 दाम्पत्यांना शिवपार्वती म्हणून पूजून त्यांना भोजन देत होती. अशा प्रकारे सीमंतिनी अन्य सर्व भोग त्यागून ही शिवोपासना एकनिष्ठेने करीत असताना साधारण 3 वर्षाचा काळ मध्ये गेला. त्यानंतर काय घडले ते आता पाहूया. जेव्हा चित्रांगद हा यमुनेच्या डोहात बुडाला तेव्हा त्यास नाग कन्यांनी सरळ
आपल्या पाताळातील नागनगरीत नेले. तिथे चित्रांगदाने पद्मिनी, चित्रिणी, हस्तिनी, शंखिनी अशा विविध सुंदर सुंदर अशा नागिनी पाहिल्या. त्यांच्या अंगास एक विलक्षण असा सुवास येत होता. त्यांच्या पायाच्या नखावर भुंगे भ्रमर होते. त्यांची मुखकमळे पाहून तपस्वी यांच्या मनाचेही चकोर तिथे गुंतून पडत. त्या नगरीत सर्वत्र रत्नाचे सडे पडलेले होते. त्यास ती नगरी स्वर्गहून चांगली वाटली. जेव्हा त्या नागकन्यांनी चित्रांगदास त्या नगरीच्या तक्षक नागराजाच्या समोर नेले, तेव्हा चित्रांगदाने त्या तक्षक राजास नमन करीत त्याची स्तुती केली. त्या नगरीत चित्रांगद हा निर्भय होता. त्यास पाहून तक्षकाने त्याची विचारपूस केली. तेव्हा चित्रांगदाने जे जे काही घडले ते सर्व राजास निवेदन केले. तेव्हा तक्षकाने त्यास असाही प्रश्न विचारला की, तुमचे उपास्य दैवत कोणते? तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता? त्यावर चित्रांगदाने, आम्ही शिवोपासक आहोत असे सांगितले. ज्याने केवळ आपल्या इच्छेने पुरुष आणि प्रकृती निर्माण केली, ज्याच्या लीलेने या ब्रह्मांडाचा लय होतो, जो पुन्हा स्वतःच्या स्वइच्छेनेच पुनर्रचना घडवितो आणि शेवटी पंचमहातत्वासह ती पुरुष प्रकृती ज्यात लीन होते, ज्याच्यात ती पुरुष आणि प्रकृती सामावलेली आहे, त्या अर्धनारी नटेश्वरास आम्ही भजतो असे चित्रांगदाने तक्षकास सांगितले. ज्याच्या मायेने त्रिगुणात्मक देवता निर्माण झाल्या आहेत, ज्याच्या सत्वगुणापासून विष्णूची उत्पत्ती झाली आहे, ज्याच्या रजगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून रुद्र निर्माण झाले आहेत, त्या श्री पुराण पुरुषाचे अर्थात श्री शिवांचे आम्ही उपासक आहोत. अंतरिक्ष त्रिभुवने, पंचतत्वे, सागर, सरिता, माती, भस्म आणि अष्टधातू रूपाने जो व्यापलेला आहे, त्या शिवाची आम्ही मनापासून भक्ती करतो. 18 प्रकारच्या वनस्पती, सर्व बीजे, विविध आकार हे सारे ज्याने आपल्या अस्तित्वाने व्यापून टाकले आहेत, त्या सदाशिवाची आम्ही पूजा करतो. सूर्य याचा डोळा आहे, चंद्र हे ज्याचे मन आहे, ज्याच्या अंतरंगात श्रीहरीचा नित्य निवास आहे, ज्याच्या बुद्धीत ब्रह्मदेवाचे अधिष्ठान आहे, असा हा देवांचाही देव महादेव आहे, ज्याचा अहंकार हा रुद्र आहे, ज्याचे हात हे इंद्राचे प्रतीक आहे, ज्याच्या विकराळ दाढा यमराजाप्रमाणे भयानक आहेत, अशा त्या विराट पुरुषास आम्ही वंदन करतो. एकूणच सर्व देवदेवता ह्या ज्याच्यापासून उत्पन्न झाल्या आहेत, 11 रुद्र, 12 आदित्य हे ज्याच्या समोर नित्य कर जोडून उभे राहतात, अशा त्या अनंत गुणसंपन्न देवाची वर्णन तुम्ही पामराने काय आणि कोणत्या शब्दात करावे? हे कश्यप आत्मज तक्षका, आम्ही तर फक्त त्यांच्या दासांचे दास आहोत. चित्रांगदाच्या मुखातून झालेली ही शिवस्तुती ऐकून तक्षक राजास मोठा संतोष झाला. त्या कद्रतनुजाने उभे राहून पुढे एक मोठ्या आदराने चित्रांगद राजास प्रेम मिठी घातली. त्यानंतर तक्षक चित्रांगदास म्हणाला, हे शिवोपासका, तू मला अत्यंत प्रिय झाला आहेस. तू इथे आनंदाने राहा. इथे तुला ज्या देवदेवतांनाही दुर्लभ आहेत अशा वस्तूंचा उपभोग मिळेल. तेव्हा चित्रांगद राजा विनम्रपणे म्हणाला, हे तक्षकराज, तू शिवाचे भूषण आहेस. तुझी विनवणी मला मान्यही आहे, पण अरे तिकडे माझे माता पिता एकटे आहेत. मी त्यांचा एकुलता एक पुत्र आहे. तिकडे माझी नूतन पाणीग्रहण झालेली सीमंतिनी ही प्राणप्रिय आहे. माझ्या वियोगाने ती प्राणत्याग करेल. असे बोलताना चित्रांगदाचे डोळे पाणावले. दाटलेल्या कंठाने तो पुढे म्हणाला, मला माझ्या आईवडिलांना कधी एकदा भेटेन, त्यांना कधी पाहीन असे झाले आहे. ते माझ्या वियोगाने अत्यंत दुःखी कष्टी झाले असतील. मला पाहायला त्यांचे प्राण पार डोळ्यात गोळा झाले असतील. म्हणून हे तक्षक राजा, माझी तुला हीच विनंती आहे की मला परत नेऊन सोड. असे म्हणून चित्रांगदाने तक्षक राजाचे पाय धरले. तेव्हा प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्यास मोठ्या प्रेमाने परवानगी दिली. त्याबरोबरच अनेक वस्तू भेट दिल्या. त्याच्या मस्तकावर हात ठेवीत तक्षक त्यास म्हणाला, हे शिवभक्ता, मी तुला 12,000 नागांचे बळ दिले आहे.
ते तुला सर्वतोपरीने सबळ करेल. हे राजा, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या मदतीस धावून येईल. असे म्हणत तक्षकाने चित्रांगदास मनोवेगाने धावणारा एक दिव्य अश्व आणि चिंतामणी दिला. तसे त्याने चित्रांगदास अनेक वस्त्रालंकार भूषणे दिली आणि त्यास निरोप दिला. त्याबरोबर चित्रांगद राजा हा त्वरित यमुनेच्या वर आला. एव्हाना जवळजवळ 3 वर्षांचा काळ मध्ये लोटला होता. यमुनेच्या जलातून वर येताच चित्रांगद सभोवतीच्या परिसराकडे मोठ्या कौतुकाने पाहू लागला. नेमके त्याच वेळी सीमंतिनीही तिथे स्नानासाठी म्हणून आली होती. जेव्हा त्या दोघांनी एकमेकाकडे पाहिले तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले, पण त्याने परस्पराला ओळख दिली नाही. त्यावेळी चित्रांगद हा अंगीच्या दिव्य वस्त्रालंकारांनी अत्यंत सुंदर दिसत होता. त्याच्या नागमस्तकावरील तेजस्वी मोती, गळ्यातल्या हातापर्यंत रुळणारे अलंकार, वक्षस्थळावरील गजमुक्त माळा ह्याने तो अधिकच खुलून दिसत होता. त्याच्या कंबरपट्ट्यावरील 5 रत्नांच्या प्रकाशाने धरती हरित झाली होती. हरिण आणि अन्य पशु हे त्यास गवत समजून तिथे धावत होते. त्याच्या अंगावरील अलंकारातले मोती पाहून हंस धावत येत होते, तर रत्ने पाहून पोपटही तिथे येत होते. चित्रांगदाच्या अंगीचा सुवास हा भुंग्यांना आकर्षित करीत होता. त्या सुगंधाने अनेकाच्या घरांदेवता तृप्त होत होत्या. अशा त्या दिव्य पुरुषासमोर पाहून सीमंतिनी ही भ्रमात पडली की हा पुरुष नेमका कोण असेल. तो असा तटस्थ होऊन आपल्याकडे का पाहतो आहे. त्यास परत परत पाहावे असे आपल्याला मनासही का वाटत आहे. सीमंतिनीच्या गळ्यात अलंकार होते, पण मंगळसूत्र नव्हते. तिच्या कपाळावर सौभाग्य अलंकाराची खूण नव्हती. तिच्या सुंदर डोळ्यात काजळ नव्हती. अशा त्या तिच्या रूपाकडे चित्रांगद पाहत होता. चित्रांगद त्याही अवस्थेत मन मोहून घेणारे तिचे दैवी रूप पाहत होता. रंभा उर्वशी देखील तिच्या पुढे फिक्या होत्या. तिचे डोळे तप्त सुवर्णासारखे दिसत होते, तर तिची कायाही चिंताग्रहण लागल्यासारखी काळवंडलेली दिसत होती. तिच्याकडे रोखून पाहत आणि पुढे येत चित्रांगद तिला म्हणाला, हे ललने, तू कोणाचे कोण ते सांग. तेव्हा सीमंतीने आपल्या जन्मापासूनचा सारा इतिहास त्यास निवेदन केला. हे सांगताना तिचे डोळे भरून आले. हा सारा वृत्तांत सांगताना तिचे डोळे पाझरत होते. तिचा ओठ भरून आला होता. ती बोलत असताना तिचे ओठ थरथरत होते आणि त्यातून शुभ्र दंतकळ्याचे दर्शन घडत होते. तेव्हा अचानक तिच्या चतुर सख्या पुढे आल्या आणि त्यांनी चित्रांगदास सांगितले, हे महापुरुषा, अरे एका नौकानयनाचा आनंद घेत असताना तिचा पती हा यमुनेत बुडाला रे. अरे हिच्या सासू सासऱ्यांना त्यांच्या शत्रूने त्यांचे राज्य हिरावून घेत बंदिशाळेत टाकले आहे. त्यामुळे आमच्या सखीची ही अशी दुःखावस्था झाली आहे. तिची ही सर्व कहाणी ऐकून आता तर चित्रांगदाचेही नेत्र पाझरू लागले. त्याचाही कंठ दाटून आला. त्याच वेळी सीमंतिनीने हा कोण कुठला हे विचारा अशी त्यांना खून केली. तेव्हा त्या चतुर्सख्यांनी त्या पुरुषास त्याचीही माहिती विचारली. तेव्हा तो त्यांना म्हणाला, हे पहा, मी एक सिद्ध पुरुष आहे. मी मनात आणल्याबरोबर त्रिलोकात कुठेही जाऊ शकतो. तसेच मला भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ज्ञान आहे. असे म्हणत तो पुरुष सीमंतिनीच्या कानाशी लागत तिला म्हणाला, तुझा पती जिवंत आहे. हे ललने, तू माझ्या शब्दावर विश्वास ठेव. मी पुढे 3 दिवसांनी तुझा पती तुला इथेच भेटवीन. माझी वाणी कधी असत्य होणार नाही. मला भगवान सदाशिवाची आण आहे. हे सुंदरी, तू सौभाग्य गंगा आहेस. तू चतुर विलासिनी आहेस. तुझे वैभव हे इथून पुढे सतत वृद्धिंगत होत जाणार आहे. फक्त तू ही गोष्ट कोणासही 3 दिवस सांगू नकोस. असे म्हणत तो तिच्या इतक्या जवळ आला की त्यावेळी तिला तो चित्रांगदच नसेल कशावरून असेही क्षणभर वाटून गेले. पण हे कसे शक्य असणार असे तिचे दुसरे मन तिला म्हणाले. खरं तर
जो जीव एकदा मरण पावला आहे तो पुन्हा परत कसा येईल? पण हे सदाशिवा, तुझा महिमा, तुझी लीला मात्र काय करेल हे सांगता येत नाही. हेच खरं असा विचार करून ती श्वसमरण करू लागली. जर हा कोणी अन्य परका असता तर त्याने माझा हात का धरला असता? त्याच्या केवळ पाहण्याने, त्याच्या बोलण्याने माझ्या मनात इतके प्रेम का बरे जागले असते? त्याने अमृत सेवन केले काय? काय या यमुना रूपी काळानेच त्यास घेऊन पुन्हा परत बाहेर काढले आहे काय? काही कळत नाही. हे मदनांतका, हे कार्तिकेयाच्या ताता, तुझी अद्भुत किमया कळणे खरोखरच अगम्य आहे. हे जगन्निवासा, जर ही गोष्ट तो सत्य ठरवशील तर 11 लक्ष दाम्पत्यांना भोजन व तेवढ्याच वातीने तुझी आरती आणि तेवढीच बिल्वपत्रे मी तुला अर्पण करेन, असे सिमंतिनी भगवान शिवास म्हणाली. सिमंतिनी हा असा विचार करीत असताना तो पुरुष तिला म्हणाला, हे सुकुमारे, आता तू सत्वर तुझ्या घरी परत जा. मलाही ही शुभ वार्ता तुझ्या सासू सासऱ्यांना द्यायला जायचे आहे. त्यांना हे सांगू दे की तुमचा पुत्र येतो आहे. तेव्हा सुहासी मुद्रेने आणि कसल्याशा आगळ्याच समाधानाने सिमंतिनी आपल्या घरी परतली. तेव्हा तिच्या सख्या तिला म्हणू लागल्या की, अगं सिमंतिनी, तोच नक्की चित्रांगद असला पाहिजे, नाहीतर अन्य कोणी परका पुरुष तुझा हात धरण्याचे धाडस ते का करेल? अगं, तुझे बोलणे ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी आले होते. हे तू विसरलीस का? त्यावर ती आपल्या सख्यांना म्हणाली, हे पहा, साऱ्या जणी गप्प राहा. याबाबत आताच कोणास काही बोलू नका. या प्रकाराने सिमंतिनीच्या मुखावर सुहास्य पसरले. ती सुखावली आणि घरी परतली, पण ती कोणास काही बोलली मात्र नाही. इकडे चित्रांगद हा मनोवारूवर आरूढ झाला आणि आपल्या स्वतःच्या नगरीबाहेरील एका उद्यानात जाऊन उतरला. त्याने एका नागपुरुषास नगरीत पाठवले. त्या नागपुरुषाने तिथल्या राजास चित्रांगद हा 12,000 नागांचे बळ घेऊन आला आहे असे सांगितले. आता तुमचे रक्षण कोण करणार? नागपुरुषाचे ते बोलणे ऐकून शत्रू भयभीत झाला. त्यांनी शरणागतीचा मार्ग निवडला. तेव्हा नागपुरुषाने पुनश्च इंद्रसेनास सिंहासनावर बसवा असे त्यांना सांगितले. मग नागराजाने चित्रांगदाच्या माता पित्यास ही शुभ वार्ता दिली. त्यामुळे त्यांना अपूर्व असा त्रिभुवनात मावेना इतका आनंद झाला. पुढे शत्रू शरण आले. त्यांनी चित्रांगदाचे पित्यास राजे आसनी बसविले. ते आपल्या प्राणरक्षणासाठी दयेची भीक मागू लागले. जेव्हा आपली सर्व सेना सज्ज करून इंद्रसेन हा पुत्र भेटीस निघाला, तेव्हा सर्वत्र वाद्यांचा गजर होऊ लागला. त्या आवाजाने भूमंडळ दणाणून गेले. आपल्या माते पित्यास समोर पाहून चित्रांगद धावत पुढे गेला. त्याने पित्याचे पदवंदन केले. त्यांनी पुत्रास मोठ्या प्रेमाने छातीस कवटाळले. मागोमाग त्याची माता पुढे आली. तिने पुत्रास प्रेम मिठीत घेतले. 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून परत आलेल्या रामाने कौसल्या मातेस जशी मिठी घातली तशी ती मिठी होती. हरवलेले रत्न सापडल्याचा, जन्मांध दृष्टीलाभ झाल्याचा किंवा मरणमुखी असताना मुखी अमृत पडावे तसा तो आनंद होता. चित्रांगद परत आल्यावर सर्व राजे आपापला कारभार घेऊन आले. नगरीतले अनेक लोक त्याच्या भेटीस येऊ लागले. ज्याप्रमाणे हनुमंताने द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मणास पुन्हा जिवंत केल्यावर जसा वानर सेनेस अपूर्व आनंद झाला, तसाच आनंद चित्रांगदास पाहून नगरजनांना होत होता. शृंगारलेल्या नगरीतून चित्रांगदास त्याच्या मात्या पित्यासह वाजत गाजत मिरवत राजवाड्यात आणले. तिकडे चित्रवर्मासही त्यांचा जामात परत आल्याची शुभवार्ता देण्यासाठी एक खास दूत तिकडे धावत गेला. त्याच्या आगमनाबरोबरच ती शुभवार्ता अवघ्या नगरीत पसरली. दूताने त्या राजास ती वार्ता देताच राजाचे नेत्र आनंद अश्रूंनी भरून आले. त्याचा कंठ दाटून आला. काया रोमांचित झाली. त्याने त्या दूताचा वस्त्रालंकार देऊन मोठा सन्मान केला
अवघ्या नगरीत मंगलवाद्ये वाजू लागली. या शुभवार्तेबरोबरच नगरात हत्तीवरून साखर वाटण्यात आली. राजाच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने येणाऱ्या प्रत्येकास आपले धनभांडार खुले करून दिले. जय जय शिवशंकर अशा गर्जना उठू लागल्या. राजा आनंदाने शिवनाम गर्जनेत दंग झाला. तो अपार वस्त्रालंकार धनाची उधळण करू लागला. या शुभवार्तेबरोबरच सीमंतिनीस मंगल स्नान घालून वस्त्रालंकार घालून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले. सर्वत्र तिच्या शिन्या भक्तीचा जय जयकार होऊ लागला. तिला सर्व सौभाग्य अलंकाराने नटवून तिच्या डोळ्यात काजळ घातले, केसात गजरे माळले, गळ्यात पुष्पहार घातले. तिला त्रयोदश गुण विडा दिला. तिच्या दासदासी तिचा साज शृंगार करीत होत्या, तर कोणी तिच्या मागे पुढे झुलत होत्या. पुन्हा सौभाग्य अलंकाराने सजलेल्या सीमंतिनीला पाहायला नगरवासियांनी एकच गर्दी केली होती. सीमंतिनीची आई तर इतकी सदगदित झाली होती की ती तिला कौतुकाने पुन्हा पुन्हा कवटाळत होती. ती म्हणत होती की बाळे, तू खरोखरच पुण्यवान भाग्यवान आहेस. तुझा सौभाग्य सागर हा अनपेक्षितपणे उचंबळला आहे. एखादा वृक्ष छाटल्यावर जसा जोमाने वाढतो तसा तुझा ऐश्वर्य वृक्ष आता अधिक जोराने फुलणार आहे. तुझी अक्षय सौभाग्य गंगा ही खळाळून वाहणार आहे. हा सारा तू निष्ठेने आचरत असलेल्या शिववृत्ताचा महिमा आहे. तू 11 लक्ष दाम्पत्यांना जीव घालत होतीस ना, त्याचेच हे फलित असे म्हणून त्या राजा राणीने दामातास सन्मानाने बोलावून घेतले. तो सासऱ्यांचा निरोप मिळताच चित्रांगद हा आपल्या माता पित्यासह आणि राजवैभवासह सीमंतिनीकडे आला. तेव्हा त्यास राजा सामोरा गेला. सासऱ्याने पुढे जाऊन जावयाच्या गळ्यास प्रेममिठी घातली. पती पत्नीची पुनर्भेट घडून आणण्यात आली. तेव्हा देवदेवता पुष्पवृष्टी करू लागल्या. राजा चित्रवर्म्याने त्या दोघांना वाजत गाजत आपल्या नगरीत नेले. तिथे पुनश्च त्यांचा मंगल विवाह विधी संपन्न करण्यात आला. त्यानंतर चित्रांगदाने सीमंतिनीची एकांतात भेट घेतली. त्याने तक्षक राजाने तिच्यासाठी दिलेले दिव्य अलंकार तिला दिले. त्या अलंकाराच्या रत्नाच्या दिव्य तेजाने तिची कांती अधिकच उजळली. सारेजण तिच्याकडे मोठ्या विस्मियत नजरेने पाहू लागले. पाताळात नगरीतून आलेले सुगंधी अत्तर त्याने सीमंतिनीच्या अंगास लावले. तसेच तक्षकाकडून भेटीच्या स्वरूपात मिळालेल्या अनेक अपूर्व अशा वस्तू चित्रांगदाने आपल्या सासू सासऱ्यांना भेट दिल्या. सीमंतिनीने जेव्हा आपल्या सासू सासऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा तिला मोठ्या प्रेमाने जवळ घेत तिची सासू म्हणाली, बाळे, तू खरोखरच भाग्यवान पुण्यवान आहेस. तुझा हा सौभाग्य सागर असाच सदैव भरून राहू दे. त्यानंतर राजा इंद्रसेन हा आपल्या मुलास आणि सुनेस मोठ्या सन्मानाने आपल्या नगरात घेऊन गेला. तेव्हा तिथे पृथ्वीवरील अनेक राजे गोळा झाले. त्यांनी चित्रांगदावर छत्र धरले. नंतर आपला सर्व राज्यकारभार हा पुत्राचे हाती सोपवून इंद्रसेन राजा तप आचरणासाठी घोर वनात निघून गेला. तिथे तपसाधना करून तो शिवपदास गेला. कालांतराने सीमंतिनीस पित्याप्रमाणे 8 पुत्र झाले. त्यांनी पुढे हजारो वर्षे सुखाने राज्य केले. चित्रांगद राजा हा आपल्या आजोबासारखाच म्हणजेच नळ राजासारखा पुण्यवान आणि तेजस्वी होता. त्याने पुढे कुशलतेने आणि न्यायनीतीने अनेक वर्षे सुखाने राज्यकारभार केला. सीमंतिनी ही शिवरात्र, सोमवार आणि प्रदोष पूजेचे व्रत अशी व्रते चढत्या क्रमाने करीत असल्यानेच तिच्या भाग्याचा सूर्य अधिकच तळपू लागला. तिचे हे अद्भुत असे आख्यान सुतांनी शौनकादिक ऋषीवरांना सांगितले. श्रीधर कवी श्रोत्यांना सांगतात की हे सीमंतिनीचे आख्यान ज्या स्त्रिया श्रद्धेने वाचतील त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होईल. तसेच बऱ्याच दिवसापासून दूर गेलेल्या पतीची भेट घडेल.
ज्या विधवा स्त्रिया या आख्यानाचे पठण करतील त्यांना पुढील जन्मी दिव्य पती लाभेल. मात्र त्यांनी शिवाचे व्रत उपासना ही सोडता कामा नये. या अध्यायाचे श्रवण केले असता अंतरलेल्या पुत्राची पुनर्भेट होते. आरोग्य आयुष्य याची वृद्धी होते, ज्ञानवृद्धी होते. तसेच गंडातर अपमृत्यू टळणे, हरवलेले धन परत सापडणे, शत्रूचा पराजय होणे, सर्व कार्यात यश लाभणे अशी फलिते प्राप्त होतात. या सिमिंतिनी रूपी अध्यायाच्या पवित्र प्रयाग क्षेत्रात भक्तिगंगेचे स्नान केले असता सर्व प्रकारची पापे जळून जातात, त्रिविध प्रकारचे ताप दूर होतात. तसेच उपासकास अंती शिवपदाची प्राप्ती होते. या सिमिंतिनी अध्यायरूपी अमृताचे पान हे देवदेवता, सज्जन भक्त आणि भाविकच करतात. अभक्तांना मात्र मध्ये पानच गोड लागते. पार्वतीचा हृदयनाथ हा श्रीधराचा स्वामी असून तो पूर्ण ब्रह्मानंद रूप आहे. तो अभंग, अक्षय, भेदरहित आणि अचल अढळ असा आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृताचा हा 6वा अध्याय सकल शिव भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.